सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। मित्रांनो, व्यवस्थेचा सडका जनाक्रोश। काल घडलेल्या विधान भवनातील घटनेसंदर्भात आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडायची आहे। सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। नमस्कार बांधवांनो, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल। बांधवांनो, या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली। मित्रांनो, या ओळी फक्त कविता नाहीत, त्या या देशातल्या सामान्य माणसाच्या मनातील असह्य वेदना आहेत। शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खास करून अण्णाभाऊ साठेंनी ही व्यथा या माध्यमातून मांडलेली आहे। आज या देशाच्या शब्दांचा संसदेत नव्हे तर लाथाबुक्क्यांमध्ये गोंधळ उडतोय आणि आपण काय करतोय? फक्त गप्प राहतोय, बघ्याची भूमिका घेतोय। मित्रांनो, काल विधान भवनामध्ये पडळकर आणि जितेंद्र आव्हाड समर्थकांमध्ये जो प्रकार घडला, जो राडा झाला, जी भांडणे झाली, ती फक्त दोन गटांमधले राडा नाही तर तो लोकशाहीचा अपमान आहे, लोकशाहीचा खून आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। संविधानाचा उपवास आणि जनतेच्या श्रद्धेचा छळ होतोय। तुमच्या लक्षात येत आहे का? आमची न्याय व्यवस्था का मेलेली आहे? एक गरीब शेतकरी जमीन गमावतो, केस कोर्टात जाते, 20 वर्ष संपतात पण निकाल लागत नाही। राजकारणी घोटाळा करतो, कागद सुद्धा पुरावे ओरडून सांगतात तरी तो माननीयच राहतो। म्हणजे काय होतं? सत्ताधाऱ्यांच्या हातात इथली न्याय व्यवस्था आहे, हे तुम्ही लक्षात घेत नाही। कोणी न्याय मागितला तर त्याला थेट गुन्हेगार ठरवलं जातंय। म्हणूनच मला वाटतंय मी माझी व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने अक्षरशः रंगीन झालेली आहे। म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात, इथली संसद हिजड्यांची रखेल झाली। संसद म्हणजे जनतेचं मंदिर, का बनलंय ती हिजड्यांची हवेली हा सुद्धा मुद्दा कळीचा या ठिकाणी उपस्थित होतोय। संसद विधानसभेतील सदस्यांना आपण जनतेचे सेवक मानतो, पण ते काय करतात? मुद्द्यांवरून गुद्द्यांवर चर्चा येते। चर्चा ही मुद्द्यांवर व्हायला पाहिजे, पण होते का? बिलकुल नाही। प्रश्नांची उत्तरं दिली जातात का? बिलकुल नाही। कायद्यावर विचार केला जातोय का? बिलकुल नाही। फक्त ओरड, आरोप, मारामारी, जणू सर्कशीतील जोकर कायदा बनायला गेलेत आणि रिंगणात फक्त कुस्ती खेळत बसलेत। आम्ही मूर्ख नाही, आम्ही जनतेचे वकील आहोत, पण आम्ही काय करतोय? मूग गिळून फक्त गप्प बसलोय। तुम्ही गप्प बसणार का? याचं उत्तर सुद्धा जनतेने दिलं पाहिजे। आपण विचारू, तुमच्या खुर्च्यांमध्ये इतकी मस्ती कुठून आली आहे? आपण विचारू, लोकशाहीत माणूस मोलाचा राहिलाय का पक्षाचा कार्यकर्ता? शेवटी एवढंच सांगतो, जर व्यवस्था सुधारली नाही तर मित्रांनो, संसद पुन्हा विचारमंच न बनली तर आपण नवल मानायला नको। जनतेच्या आवाजाने एवढा गजर होईल की खुर्च्या सुटतील, पदे कोसळतील आणि जनतेमध्ये जनतेचा नवा इतिहास घडेल, एवढं मात्र या ठिकाणी ठणकावून आपल्याला सांगायचं आहे। म्हणून जनतेने प्रश्न विचारले पाहिजे की आम्ही तुम्हाला निवडून कशासाठी दिलंय? जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी की अशा विधान भवनामध्ये, संसदेमध्ये तुम्ही अशा हाणामाऱ्या करण्यासाठी, कुस्ती खेळण्यासाठी, एकमेकांचे कपडे फाडण्यासाठी? ही जनता प्रश्न विचारते। सत्ताधाऱ्यांनो, उत्तर द्या, कारण तुम्ही आमचे नोकर आहात, आम्ही या देशाचे मालक आहोत। ही जी विचारधारा आहे ही लोकशाही आहे का अजून गुंडशाही? याचं सुद्धा उत्तर या हरामखोर पिलावळींनी या जनतेला दिलं पाहिजे। म्हणून जे आमदार, खासदार आम्ही ज्या खुर्चीवरती बसवतो आणि ह्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण ह्यांना या अधिकार बहाल करतो आणि हे काय करतात आहे? आपल्या अधिकाराचं हनन करतात आणि स्वतःची मनमार्जी कारभार या देशामध्ये यांनी चालू केलेला आहे। हे आमदार, खासदार भ्रष्टाचारी आहेत। भ्रष्टाचार या देशामध्ये बोकळला आहे।
या देशाला हळूहळू पोकरलं जातंय, तरी सुद्धा या देशातील जनता गप्प आहे, मुख गिळून गप्प आहे. पण या हरामखोरांना प्रश्न विचारले पाहिजे. यांचं मन मस्तक मेंदू आज सडलाय. म्हणून बांधवांनो विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की जर असे हरामखोर आमदार खासदार आपल्याला लाभत असतील आणि आपण आपलं अनमोल मत जे संविधानानं घटनेनं आपल्याला दिलेलं आहे ते आपण ह्या अशा लोकांसाठी वायाला घालवतोय आणि आपण ह्यांच्याकडून अपेक्षा भल्या मोठ्या ठेवतोय. आज गरज आहे जनतेनं सत्ता हातात घेतली पाहिजे आणि अशा लोकांना आहे ना रस्त्यावरून ताणून ताणून मारण्याची गरज आहे. यांना समजलं पाहिजे की या देशाचा मालक हे सामान्य जनता आहे. म्हणून आज विनंती आहे असे दृश्य पाहण्या अगोदर आपल्याला या स्वातंत्र्य कळलं पाहिजे. संविधानाने जे मूलभूत अधिकार आपल्याला दिले स्वतंत्रता समता बंधुता या मूलभूत न्याय हक्कांची या ठिकाणी पायमल्ली होतीये हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणून आज जे काय आम्ही विधान भवनामध्ये बघितलं विधिमंडळात बघितलं जे समर्थक ह्या आमदाराचे का त्या आमदाराचं कोण चुकीचं आहे कोण बरोबर आम्हाला माहिती नाही परंतु जे काही घडलंय जे काय आम्ही पाहिलंय ते मात्र साफ चुकीचं होतं. म्हणून बांधवांनो विनंती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आवाज उठवला पाहिजे. जो कोणी दोषी आहे त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. हे आमदार खासदार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत विधान भवनामध्ये गुंडगिरी करण्यासाठी नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून वेळीच आपण सावरलं पाहिजे. काळ काय म्हणतात म्हातारी मेलेचं दुःख नाही पण काळ सोकावतोय हे लक्षात ठेवा. एवढंच या ठिकाणी बोलताना थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय भीम जय भारत मित्रांनो.